परिवार प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 23. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 23. गेल्या पाठातले चिंटू आणि चिंगी आठवताय? आज पुन्हा ते घरी एकटेच आहेत. आई गेलीये कामावर आणि मग काय होतंय ते तुम्हीच ऐका. ए बंड्या, दार उघडा, दार उघडा. ताई, बंड्या आला. मज्जा. आता तो काहीतरी धमाल करेल. काय बोर. दोघं जण गुपचूप वाचत बसलायत. आमची आई बाहेर गेली आहे. तिने सांगितलंय फार दंगा करू नका. पण थोडासा दंगा केला तर चालेल. मग कशाला घाबरताय? चला जरा मज्जा करू. चिंटू, कॅच. अरे माझी पेन्सिल बॉक्स फेकू नका. मी कॅच म्हणालो. तोंड उघडे ठेवून बघत काय उभा राहिलास? कॅच म्हणजे काय? ऐकणाऱ्यांनो, कॅच म्हणजे काय तुम्हाला माहितीये? सांगा पाहू. येस, कॅच म्हणजे पकडणे. कॅच दिस बॉल. हा बॉल पकड. अरे कॅच म्हणजे पकड. ओके, चिंगी, कॅच दिस जग. अरे बंड्या, काय हे? तू किती पटकन टाकतोस. बघ तो जग पडला. त्यात पाणी असतं तर? ते जाऊ दे. वेअर इज माय बॉल? कट खाली आहे का? हे जाऊ दे. आपण दुसरं काहीतरी घेऊन कॅच कॅच खेळू. चिंगी, कॅच दिस कप. अरे बंड्या, कप का टाकतोस? मी पकडला म्हणून बरं झालं. डोंट थ्रो द कप. ऐकणाऱ्यांनो, हा नवीन शब्द ऐकून शिका बरं का. थ्रो. थ्रो म्हणजे फेकणे. कॅच म्हणजे पकडणे. थ्रो म्हणजे फेकणे. नाउ डोंट थ्रो दॅट कप. ओके, आय विल थ्रो द ग्लास. चिंटू, कॅच द ग्लास. पकडला, पकडला. बंड्या, नाउ डोंट थ्रो अनदर ग्लास. ओके, आय विल थ्रो द बॉटल. चिंगी, कॅच द बॉटल. Don't. No. See, I said don't throw all these things. Now see, the bottle is broken. कशाची बाटली होती? रिकामीच होती, पण तरी काय झालं? फुटली ना? मग जाऊ दे. आपण पलंगावर बसून खेळू. म्हणजे आपल्या पायात काचा जाणार नाहीत. बरं. पण कम, बरं. we will play a new game. Chintu, I will hit you. Then you hit Chingy. Then Chingy will hit me. हा कसला खेळ? ऐकणाऱ्यांनो, हिट म्हणजे मारणं. मग बंड्याचा खेळ कसा वाटला? पुन्हा ऐका हं. I will hit you. Then you will hit Chingy. And Chingy will hit me. हा कसला मारामारीचा खेळ? चल, मजा येईल. डोंट हिट हार्ड. No, I will hit softly. बघ, असं. आई ग, केवढा जोरात मारलंस. डोंट हिट माय ब्रदर. Don't shout. ए बंड्या, आता तू घरी जा हं. गो होम. उद्या ये. कम टुमॉरो. मी आईला सांगणार आहे तू किती दंगा केलास ते. दंगा? मी? What did I do? You were throwing cups. And you were catching the cups. You were throwing glasses. And you were catching the glasses. You were. I was throwing a bottle. हो, मग बाटली पडली की नाही? केवढ्या काचा पडल्यात सगळीकडे. हो, खरंच. And you were hitting me. I was hitting you softly. No, you were hitting him hard. You go home. Don't come tomorrow. उद्या नकोच येऊस. Okay.
बाय. बरं झालं गेला. आपण जरा घर आवरूया का? Yes, let us sweep the floor. ऐकणाऱ्यांनो, स्वीप म्हणजे झाडणे, फ्लोर म्हणजे जमीन. स्वीप द फ्लोर म्हणजे घरातला केर काढणे. तुम्ही म्हणून बघा माझ्या मागे, स्वीप द फ्लोर. There is a girl, she has a dog, and Motya is his name. Ho, M-O-T-I-A, 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 and Motya is his name. Ho, look, now the floor is clean. But see, these cups and glasses and this jug, they are dirty. Come, we will wash them. Now everything is clean. ऐकणाऱ्यांनो, तुम्ही हे शब्द म्हणून बघा. क्लीन म्हणजे स्वच्छ. तुम्ही म्हणा क्लीन. आता डर्टी म्हणजे अस्वच्छ किंवा घाणेरडा. तुम्ही म्हणा डर्टी. Chintu, I is coming, I is coming. मुलांनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे, पण आता फक्त ऐका. थ्रो म्हणजे फेकणे. बंड्या वॉज थ्रोईंग द बॉल. कॅच म्हणजे पकडणे. चिंटू वॉज कॅचिंग द बॉल. डर्टी म्हणजे घाणेरडं. द कप वॉज डर्टी. आणि मग धुतल्यावर कप स्वच्छ झाला. द कप वॉज क्लीन. What was Bandya doing? बंड्या वॉज स्पीकिंग लाऊडली. लाऊडली म्हणजे मोठ्याने. What was Chingy doing? शी वॉज सिंगिंग सॉफ्टली. सॉफ्टली म्हणजे हळू आवाजात. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आता मी एक वाक्य मराठीत म्हणेन आणि त्याच्याबद्दल आपण इंग्रजीत प्रश्न उत्तर करू. कसं ते बघा हं. सुधीर झाडाखाली बसला होता. प्रश्न आहे, व्हॉट वॉज सुधीर डुईंग? उत्तर असं द्यायला हवं, सुधीर वॉज सिटिंग अंडर द ट्री. आता नेहमीसारखं घंटा झाली की एका मुलीला किंवा मुलाला उभं करायचंय. आता हे वाक्य ऐक. मनीषा नाच करत होती. मनीषा नाचत होती. आता मी विचारीन त्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत दे पाहू. व्हॉट वॉज मनीषा डुईंग? मनीषा वॉज डान्सिंग. गुड. आता दुसरं मूल. हे वाक्य ऐक. प्रिया गात होती. प्रिया गात होती. इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट वॉज प्रिया
doing? Priya was singing. Right. आता ऐक, राहुल उड्या मारत होता. राहुल उड्या मारत होता. मग इंग्रजीत उत्तर दे. What was Rahul doing? Rahul was jumping. Good. टीचर पाठ संपल्यानंतर अशीच काही भूतकाळातली मराठी वाक्य मुलांना सांगा आणि त्याबद्दल व्हॉट ने सुरू होणारे प्रश्न विचारा. मुलांना थ्रो, कॅच, क्लीन, डर्टी, लाऊडली, सॉफ्टली या शब्दांचा वापर करायला सांगा. हा सराव पाठ संपल्यानंतर करायचा आहे. पण आता एक नवीन गाणं ऐकायला आवडेल का तुम्हाला? पुढच्या पाठात ते तुम्हाला शिकवलं जाईलच, पण आत्ता गाणं ऐकून ते कशाबद्दल आहे ते समजतंय का बघा. हं. 10 green bottles standing on the wall. 10 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 9 green bottles standing on the wall. 9 green bottles standing on the wall. 9 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 8 green bottles standing on the wall. हे गाणं कशाबद्दल होतं ते कळलं का तुम्हाला? गाण्यातला बॉटल हा शब्द तुम्हाला नक्कीच कळला असेल. बॉटल म्हणजे बाटली आणि ऍक्सिडेंटली फॉल ह्या शब्दाचा अर्थ आहे चुकून पडणे. गाण्यात प्रत्येक कडव्याबरोबर एक एक बाटली चुकून पडते आणि फुटते आणि शेवट भिंतीवर एकही बाटली उरत नाही. वॉल म्हणजे भिंत, बरं का? या गाण्याची अजून 9 कडवी आहेत, पण आता पाठ संपण्यापूर्वी शेवटचं कडवं ऐकूया आणि पुढच्या पाठात हे गाणं शिकूया. One green bottle standing on the wall. One green bottle standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be no green bottles standing on the wall. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.